नमस्कार, स्वागत आहे तुमचं कृषी जागरण मध्ये पॉवर्ड बाय स्टील इंडिया आणि मी प्रतीक्षा काकडे. पाहूया बातम्यांचा वेगवान आढावा. त्याआधी नजर टाकूया आजच्या टॉप हेडलाईन्सवर. कोणत्याही जातीचा शेतकरी असो, पंचनामे करताना भेदभाव करू नका. अब्दुल सत्तार. शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा केले नाही तर पुन्हा आंदोलन हाती घ्यावे लागेल. रविकांत तुपकर. मंत्रिमंडळ बैठकीत फक्त कोरड्या घोषणा. नाना पटोले. सरकार बळीराजाच्या पाठीशी उभे राहणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. छगन भुजबळ पनवती, त्यांच्यामुळे शेतकऱ्यांच्या मागेही साडेसाती लागेल. मनोज जरांगे. पाहूया या संदर्भात सविस्तर बातम्या. सिल्लोड सोयगाव तालुक्यात सतत 2 ते 3 दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून नुकसानीचा अहवाल तातडीने शासनास सादर करावा असे निर्देश पणन व अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिले. तसेच नुकसानीचे पंचनामे करत असताना एकही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनामापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घ्यावी. पंचनामे करताना कुठेही भेदभाव होणार नाही. कोणत्याही प्रकारचा शेतकरी सुटणार नाही. तो शेतकरी कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, कोणत्या पक्षाचा आहे, यापेक्षा तो शेतकरी असल्याचे लक्षात ठेवावे अशा सूचना अब्दुल सत्तार यांनी दिल्या आहेत. रविकांत तुपकर यांनी ट्विटच्या माध्यमातून एक व्हिडिओ शेअर केलाय. त्यात ते म्हणाले, गारपिटीमुळे आणि अचानक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकरी पूर्ण पद्धतीने खचलेला असल्याचं पाहायला मिळतंय. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा आम्हाला फोन येत आहे. शेतकरी रडतायत. आम्ही शेतकऱ्यांना सांगतोय की खचू नका, हिंमत हारू नका. आपण संकटाचा मुकाबला करू. आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल उचलू नका. हे अजिबात विसरू नका. संकट आपण परतावून लावू. आणि राज्य सरकारबरोबर झालेल्या बैठकीत हा विषय मी अत्यंत तातडीने उपमुख्यमंत्री साहेबांसमोर लावून धरलाय. त्यांनी आम्हाला सांगितलंय की आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. तातडीने पंचनामे करायला लावू. पुन्हा एकदा सरकारला सांगतो की तातडीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करा. नुकसान भरपाई द्यायला उशीर लावू नका. अधिवेशन झाल्याबरोबरच शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली पाहिजे. आणि जर ज्या शेतकऱ्यांपर्यंत पंचनामे आले नसतील त्यांनी स्वतः अर्ज करून तुम्ही बोलवून घ्यावं. अधिकाऱ्यांची जबाबदारी वाढते. आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा केली नाही तर अन्यथा मला हॉस्पिटलमधून सुट्टी झाल्यावर पुन्हा एकदा आंदोलन हाती घ्यावे लागेल असे रविकांत तुपकर म्हणाले. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत केवळ कोरड्या घोषणा करण्यात आल्या. आता मंत्री नुकसानीचा दौरा करत आहे. हा केवळ देखावा आहे अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले काही मुद्द्यांवर बोलले. तर ते म्हणाले, सातत्याने येणाऱ्या नैसर्गिक संकटाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. खरीप हंगामानंतर आता रब्बी हंगामही वाया गेला आहे. पाऊस व गारपिटीने शेतीमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतीतील उभी पिके द्राक्ष, संत्रा, कांदा, सोयाबीन, तूर, धान, कापूस सर्व पिके वाया गेली आहेत. सरकारच्या तिजोरीतून विमा कंपन्यांचे खिसे भरले आहेत. आणि आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची वेळ आली तर पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना पैसे देत नाहीयेत. शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी. काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असं देखील ते म्हणाले. रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे तालुका खेड MIDC मधील कोको-कोला कंपनीच्या उभारणीच्या कामाचे भूमिपूजन आणि रत्नागिरीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी बोलताना ते म्हणाले, पाऊस गारपिटीमुळे राज्यात नुकसान झाले. महाविकास आघाडीने फक्त घोषणा केलाय. शेतकऱ्यांना पैसे द्यायचे ते दिले नाहीत. मात्र महायुती सरकार शेतकऱ्यांना मदत करणार, सर्वांगीण विकासातून विरोधकांच्या आरोपांना उत्तर देणार असेही एकनाथ शिंदे म्हणाले. पुढे एकनाथ शिंदे बोलताना म्हणाले, कॅबिनेट मंत्रिमंडळाने 2 हेक्टरऐवजी 3 हेक्टरपर्यंत मर्यादेपर्यंत नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतलाय. सर्व पंचनामे एकत्र करून नुकसान झालेल्यांना न्याय देऊ असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मंत्री छगन भुजबळ नुकसानग्रस्त भागाचा दौरा करतायत. नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात झालेल्या नुकसानीची त्यांच्याकडून पाहणी करण्यात येते. त्याच दरम्यान भुजबळ यांच्या पाहणी दौऱ्याला मराठी आंदोलकांचा विरोध करण्यात येत आहे. तर या सर्व घडामोडींवर मनोज जरांगे पाटील यांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. तर बघूया काय म्हणालेत मनोज जरांगे पाटील. मनोज जरांगे पाटील म्हणाले, छगन भुजबळ पनवती आहेत. उगाच शेतकऱ्यांच्या मागे साडेसाती लागेल. जो माणूस पायदळी कायदा तुडवतो, महापुरुषांच्या जाती काढतो, जो शेतकऱ्यांच्या लेकरांच्या विरोधात आरक्षण देऊ नका म्हणून बोंबलतो, घटनेच्या पदावर बसून जातीमध्ये तेढ निर्माण करतो, त्यामुळे त्याने शेतात जायला नको पाहिजे. उगाच त्या जमीनवाल्या शेतकऱ्यांच्या
मागे 7.5 लागेल, हा माणूस पनवती असल्यासारखा आहे. तसेच मंत्री गेल्यावरच शेतकऱ्यांचं चांगलं होतं असं नाही, प्रशासन आहे ना, प्रशासनाने पंचनामे करायला पाहिजेत. हा माणूस तिथे जाऊन पंचनामे करतो का आणि आणखी शेतकऱ्याच्या शेतात जाऊन त्याची शेती तुडवतो, असेही जरांगे पाटील म्हणाले. तर बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. तसंच कृषी जागरणच्या वतीने आम्ही प्रत्येक व्हिडिओ आणि शॉर्टच्या माध्यमातून तुम्हाला सांगत आहोत. मिलेनिया फार्मर ऑफ इंडिया अवॉर्ड 2023 स्पॉन्सर्ड बाय महिंद्रा ट्रॅक्टर्स. हा अवॉर्ड सोहळा लवकरच म्हणजे 6, 7, 8 डिसेंबर लवकरच 5-6 दिवसाच्या अंतरावरच जवळ आला आहे. तर तुम्ही देखील या सोहळ्यात सहभागी व्हा आणि या सोहळ्याचा आनंद द्विगुणित करा. तर कृषीच्या वेगवान बातम्या पाहण्यासाठी, नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कृषी जागरण मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नमस्कार.